हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज 2 मार्च 2023. आज आपण 1 मार्च आणि 2 मार्च दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स बघू. एक दिवसाचा जरा बॅकलॉग आला होता तर तो आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स. पहिली अनाउन्समेंट जी काल केली होती ती आज रिपीट करतो की आपण 4 मार्चला या वेळेस रेडियंट मंथली क्विज घेणार आहे. ती असेल सकाळी 9 वाजता. ऑफलाईन सगळ्या विद्यार्थ्यांना रेडियंट अकॅडमीच्या क्लासेसला येऊन ही टेस्ट द्यायची आहे जर तुम्हाला प्राइजेस मिळवायचे असतील तर. आणि जर प्राइजेस नसेल मिळवायची, नुसती क्विज अटेम्प्ट करायची असेल तर तुम्ही घरी राहून सुद्धा ही क्विज अटेम्प्ट करू शकता. लिंक टेलिग्रामच्या चॅनलवर आणि नंतर तुमचे जे वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत त्याच्यावर तुम्हाला येऊन जाईल. दुसरी अनाउन्समेंट म्हणजे लवकरच एक फाउंडेशनची बॅच संध्याकाळच्या वेळेत सुरू होणार आहे. तर जे पण असे विद्यार्थी आहे की ज्यांची कॉलेज असतं किंवा ट्युशन्स असतात दिवसभर, अशा सगळ्या मुलांसाठी संध्याकाळचा वेळ त्यांना असतो. तर या संध्याकाळच्या वेळेत एक फाउंडेशनची नवीन बॅच सुरू करण्यात येत आहे. होळीनंतर लवकरच ती बॅच सुरू होईल. डेट मी येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला सांगतो. सो दीज वेर द टू मेजर अनाउन्समेंट. लेट अस नाउ स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 1st and 2nd of March 2023. सगळ्यात पहिला मुद्दा, द फर्स्ट पॉइंट इज दिल्लीमध्ये एक एरिया आहे. तो एरिया म्हणजे थोडासा असा वर आहे बाकीच्या एरियापेक्षा. त्या एरियाला एडवर्ड लुटियन्स नावाच्या एका आर्किटेक्टकडनं ब्रिटिश सरकारने डिझाईन करून घेतलं होतं. म्हणून तुम्ही लुटियन्स दिल्ली असा जेव्हा शब्द ऐकत असाल तो याच एरियाबद्दल सांगत असतो. याच एरियाला रायसिना हिल्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रायसिना हिल्स. आणि या रायसिना हिल्स भागांमध्येच भारत सरकारचे सगळ्यात महत्त्वाचे ऑफिसेस आहेत. म्हणजे राष्ट्रपती भवन पासून तर सगळे महत्त्वाचे जे ऑफिसेस आहेत हे सगळे ऑफिसेस या रायसिना हिल्सवर आहेत. आणि म्हणून दरवर्षी भारत सरकार रायसिना डायलॉग म्हणून एक चर्चासत्र ऑर्गनाईज करत असतं. या चर्चासत्राचं नाव काय आहे? रायसिना डायलॉग. तर याच चर्चासत्राबद्दल आज आपण बोलणार आहे. तर भारत सरकारकडनं 8th एडिशन ऑफ रायसिना डायलॉग हा ऑर्गनाईज करण्यात आला. कधी आला? आजच 2 मार्चला हा डायलॉग ऑर्गनाईज झाला. आणि कुठे झाला? तर न्यू दिल्लीच्या रायसिना हिल्स याच भागात झाला असेल, कारण नावच रायसिना डायलॉग आहे. रायसिना डायलॉग नाव देण्याचं कारण काय की इंडियाला बऱ्याचशा विषयांवर चर्चा करायची असते आणि त्याला असं वाटतं की वेगवेगळ्या देशातले लोक इथे यावं आणि त्यांनी या चर्चेत भाग घ्यावं. सध्या रायसिना डायलॉगला जगात खूप महत्त्व आलं आहे. म्हणजे बरेच देशांचे डेलिगेट्स भारतात स्पेशली या चर्चासत्रामध्ये भाग घेण्यासाठी येत असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर इथे चर्चा होत असते. तर हा रायसिना डायलॉग झाला दिल्लीमध्ये 2 मार्चला. याचं हे 8वं एडिशन होतं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याचं एडिशन जे होतं ते 8वं होतं. या वेळेसच्या रायसिना डायलॉगमध्ये चीफ गेस्ट होत्या इटलीच्या प्राईम मिनिस्टर, ज्यांचं नाव आहे जॉर्जिया मेलोनी. या जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल पण आपण आतापर्यंत बहुतेक 2-3 वेळा चर्चा केलेली आहे. खूप एक्स्ट्रीम राईट विंग लीडर त्यांना मानलं जातं. असं पण आपण करंट अफेअर्सचे जेव्हा पॉईंट्स बघितले होते, त्यांची जेव्हा निवड झाली होती ना, इलेक्शन्स त्या जिंकून आल्या होत्या, तेव्हा पण हा विषय आपण बोललो होतो. तर जॉर्जिया मेलोनी इटलीच्या प्राईम मिनिस्टर यावेळेस रायसिना डायलॉगमध्ये चीफ गेस्ट म्हणून हजर होत्या. ठीक आहे. कुठल्या विषयांवर चर्चा झाली? तर यावेळेसची जी थीम होती, पहिले तर ही समजून घ्या. थीम जी होती ती होती प्रोव्होकेशन, अनसर्टन्टी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट. ठीक आहे ना. तर प्रोव्होकेशन, अनसर्टन्टी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट वॉज द थीम. वेगवेगळ्या जिओपॉलिटिकल रिझन्सवर इथे चर्चा करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे जिओ पॉलिटिक्स आणि जिओ स्ट्रॅटेजी दोन्ही विषयांवर चर्चा करण्यात आली. ऑर्गनाईज कोण करत असतं रायसिना डायलॉगला? तो ऑर्गनाईज करत असतात 2 ऑर्गनायझेशन्स. म्हणजे एक तर आहे आपलं भारताचंच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, आणि यांच्यासोबत एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन. प्रश्न याच्यावर नक्की येऊ शकतो की रायसिना डायलॉगला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ऑर्गनाईज करते कोणासोबत? तर तुम्हाला तेव्हा लक्षात ठेवायचं आहे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन. क्लिअर हा मुद्दा? भारतामध्ये दिल्लीमध्ये एक डायलॉग होतो ज्याचं 8वं एडिशन 2 मार्चला झालं. नाव आहे रायसिना डायलॉग. चीफ गेस्ट होत्या जॉर्जिया मेलोनी, ज्या इटलीच्या प्राईम मिनिस्टर आहे. थीम होती अनसर्टन्टी, प्रोव्होकेशन, टर्ब्युलन्स,
लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारे ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. ठीक, क्लिअर हा विषय. चलायचं नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट आता आपण दिल्लीवरनं सरळ जावं लागणार आहे होस्टन नावाच्या शहरात, जे US मध्ये आहे. युनायटेड स्टेट्समध्ये होस्टनमध्ये रवींद्रनाथ टागोर मेमोरियल ग्रोव्ह अनव्हील करण्यात आला, म्हणजे लोकांसाठी ओपन करण्यात आला. टागोर मेमोरियल ग्रोव्ह है ना, अँड वॉकिंग म्युझियम, एक वॉकिंग म्युझियम सुद्धा आहे. तर हे अनव्हील करण्यात आलं US मध्ये. US मध्ये कुठे करण्यात आलं तर हे होस्टन टेक्सासमध्ये करण्यात आलं. टेक्सास जो त्यांचा स्टेट आहे, या स्टेटमध्ये होस्टन नावाचं शहर आहे, तिथे हे करण्यात आलं. बेसिकली ग्रोव्ह काय आहे हे पहिले आपण समजून घेऊ. ग्रोव्ह म्हणजे काय असतं, तुम्ही एक गार्डन किंवा पार्क असं समजा. एक पार्क आहे जिथे बेसिकली एक पार्क, ग्रोव्ह म्हणजे पार्क, आणि एक वॉकिंग म्युझियम म्हणजे जिथे तुम्ही चालता चालता वेगवेगळे बोर्ड्स आणि वेगवेगळे मेमोरियल्स असे ठेवलेले बघू शकता. तर तिथे त्या पार्कमध्ये रवींद्रनाथ टागोर यांची एक मूर्ती बसवण्यात आली. याच्या व्यतिरिक्त तिथे त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मेमोरीज यासुद्धा याचे वेगवेगळे असे सिम्बॉल्स लावण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे एक कंप्लीट पार्क डेडिकेटेड टू रवींद्रनाथ टागोर हा USच्या होस्टनमध्ये ओपन करण्यात आला. आणि हा कोणी केला ओपन, तर याच्यासाठी 2 ऑर्गनायझेशन्स खूप महत्त्वाचे आहे. पहिली ऑर्गनायझेशन म्हणजे टागोर सोसायटी ऑफ होस्टन. होस्टनमध्येच एक टागोर सोसायटी आहे, त्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला. आणि सपोर्ट कोणी केलं तर याला सपोर्ट केलं सिटी ऑफ होस्टनचं पार्क्स डिपार्टमेंट. म्हणजे जी होस्टनची लोकल बॉडी आहे तिथे एक पार्क्सचं डिपार्टमेंट आहे, जे डिपार्टमेंटचं काम एवढंच आहे की पार्क्सकडे लक्ष देणे आणि त्यांना व्यवस्थित ठेवणे. तर या डिपार्टमेंटनी टागोर सोसायटी ऑफ होस्टनला मदत केली आणि एक पूर्ण पार्क बनवलं, एक ग्रोव्ह बनवला, जिथे रवींद्रनाथ टागोरची मूर्ती लागली आहे आणि त्यांचे विचार वेगवेगळ्या ठिकाणी तिथे लावण्यात आलेले आहेत. बॉर्डरलेस वर्ल्डची कन्सेप्ट पहिल्यांदा US मध्ये जर कोणी आणली होती ना तर ते रवींद्रनाथ टागोर होते. म्हणून त्यांच्या या योगदानाला युनायटेड स्टेट्स विसरू शकलं नाही. ठीक, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो, नेक्स्ट मुद्दा आहे एका हॅकॅथॉनचा. आपण बरेचदा ही हॅकॅथॉन, मॅरेथॉन, हे हॅकॅथॉन तर बरेचदा ऐकलं आपण मागच्या काही लेक्चरमध्ये. आज लाईफॅथॉन बद्दल ऐकू. आता हे लाईफॅथॉन काय विषय नवीन, याला पण समजून घेऊ. 2022ची गोष्ट आहे. भारतामध्ये युनायटेड नेशन्सचे जनरल सेक्रेटरी अँटोनियो गटेरेस हे आले होते. आता अँटोनियो गटेरेस आणि नरेंद्र मोदी यांची भेट गुजरातमध्ये झाली 2022मध्ये. तेव्हा त्यांनी एक मिशन लॉन्च केला होता ज्याचं नाव होतं लाईफ, LIFE. हे LIFEचा फुल फॉर्म काय आहे, याचा फुल फॉर्म आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. म्हणजे तुमची लाईफस्टाईलच अशी असली पाहिजे की ज्यांनी तुमच्या एन्व्हायरमेंटला कुठला धोका होणार नाही. साधं उदाहरण म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरापासून ऑफिसपर्यंत चालत गेले तर तुमच्या हेल्थसाठी पण चांगलं आहे, आणि दुसरं तुमच्या गाडीतलं पेट्रोल पण कमी वापरलं जाईल, तुमच्यासाठी, तुमच्या पॉकेटसाठी पण चांगलं आहे, आणि तिसरं म्हणजे तुमची कार्बन इमिशन होणार नाही, तर पोल्युशन पण कमी राहील. तर लाईफस्टाईलमध्येच जर असे बदल आणले तर ते एन्व्हायरमेंटला खूप चांगलं सपोर्ट करू शकतं. म्हणून एक मिशन लॉन्च करण्यात आलं ज्याचं नाव आहे लाईफ. याचं फुल फॉर्म आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. आता या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंटचं इथं 2022मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तर याच मिशन लाईफसाठी एक व्हर्च्युअल इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आला, आणि तो कोणी केला, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि भारताचं नीती आयोग या दोघांनी मिळून लाईफ याच्यासाठी एक व्हर्च्युअल इव्हेंट ऑर्गनाईज केला. आणि त्या व्हर्च्युअल इव्हेंटचं नाव काय ठेवण्यात आलं, त्याचं नाव ठेवण्यात आलं लाईफॅथॉन. काय नाव ठेवण्यात आलं, लाईफ हॅथॉन. आता लाईफॅथॉन या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये करण्यात काय आलं, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की RBIनी मध्ये एक हॅकॅथॉन ऑर्गनाईज केला. तर RBIचा जो हॅकॅथॉन आहे त्याच्यामध्ये RBI काय म्हणतं की आम्हाला वेगवेगळे काही प्रॉब्लेम्स आहे, याचे सोल्युशन्सवर तुम्ही विचार करा आणि ते आम्हाला द्या. लाईफॅथॉनमध्ये पण तेच करण्यात आलं. काय करण्यात आलं, वेगवेगळ्या यंग पीपलला असं म्हणण्यात आलं की असे बरेचसे प्रश्न आहे आपल्या लाईफशी रिलेटेड, लाईफस्टाईलशी रिलेटेड, की जे एन्व्हायरमेंटसाठी घातक आहे. याच्यासाठी तुम्ही काही सोल्युशन्स आम्हाला द्या
आणि त्याच्यातनं जे लोक चांगले सोल्युशन्स देतील यांना आम्ही अवॉर्ड करू. तर याच प्रोसेसला काय म्हणण्यात आलं आहे, लाईफॅथॉन. तुम्हाला प्रश्न जे येतील ते कशाशी काय विचारला जाईल की मिशन लाईफसाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि नीती आयोग यांनी एक व्हर्च्युअल समिट ऑर्गनाईज केली होती. या व्हर्च्युअल समिटचं नाव काय होतं, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द नेम इज लाईफॅथॉन. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट. काही दिवस आधी ही जी लिस्ट आहे ना, ही मागे जी तुम्हाला लिस्ट दिसते आहे किंवा इकडे जे लोक दिसते आहे ना यांचे फोटो, यांच्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आपले गौतम अदानी यांचं नाव होतं. आज गौतम अदानीचा नंबर 32nd नंबरवर पोचला. गौतम अदानी कदाचित त्याच्याही खाली गेले असतील आता लेक्चर रेकॉर्ड करताना. पहिले सेकंडवर होते, आता 32nd जाऊन पोचले. आणि फर्स्ट नंबर जगात सगळ्यात जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये पहिल्या नंबरवर पुन्हा कोण आला आहे, तर एलन मस्क. तर एलन मस्क आता म्हणू आपण ट्विटरचे मालकही म्हणू शकतो, आता त्यांना टेस्लाचे मालक एलन मस्क हे जगातले सगळ्यात अमीर व्यक्ती झालेले आहे. असं कोण म्हणताय, असं म्हणताय ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स. हा ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स जो आहे हा रोज बघतो की जगात सगळ्यात कोण आहे, म्हणजे जगभरातले मार्केट एंड झाले की मार्केट एंड झाल्यानंतर रोज ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स बघत असतं की जगात सगळ्यात पहिल्या नंबरवर कोण आहे. ठीक आहे, तर यांनी बर्नार्ड आर्नॉल्ट जे फ्रान्सचे आहे, लुई व्हिटॉनचे मालक, यांना रिप्लेस करत पुन्हा फर्स्ट नंबर घेतलेला आहे. काही दिवसांआधी काय झालं होतं की एलन मस्कची प्रॉपर्टी एकदम खाली आली होती. प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्याकडे असलेला पैसा एकदम खाली आला होता. का आला होता एकदम कमी, कारण टेस्ला जी त्यांची मेन ऑर्गनायझेशन आहे, हे टेस्लाचे चीफ आहे, बरोबर आहे. ही टेस्ला जी आहे ती इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवणारी कंपनी आहे. तर ही ड्रायव्हरलेस कार्स वगैरेवर खूप भयंकर मोठं काम आहे. स्पेस वगैरेमध्ये काम करतात. स्पेस एक्स पुन्हा त्यांची कंपनी आहे. तर ही टेस्ला जी आहे ना, ही टेस्ला याचे मार्केट रेट म्हणजे शेअरचे प्राइस एकदम खाली आले होते. आणि इतके खाली आले की कितीचं नुकसान झालं तेव्हा त्यांना $200 बिलियन नुकसान झालं होतं. $200 बिलियन नुकसान. $200 बिलियन नुकसान आजपर्यंत म्हणजे रिसंट हिस्ट्रीमध्ये तरी कुठल्या व्यक्तीचं झालेलं आढळत नाही. खूप मोठा लॉस होता. आणि याच्यासोबतच एलन मस्कनी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आलं की रिसंट हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं आहे, तर नुकसान कोणाचं झालं होतं, एलन मस्क. $200 बिलियन जवळपास नुकसान झालं होतं. आता याच्यानंतर त्यांनी वापस ग्रो केलं. ही गोष्ट नोव्हेंबर-डिसेंबरमधली आहे 2022च्या. त्याच्यानंतर आता पुन्हा टेस्लाचे भाव वाढले आहे आणि सध्या एलन मस्क जवळ अंदाजे $195 बिलियन आहे. विचार करा, माणसाजवळ आज $195 बिलियन आहे. 2 महिने आधी $200 बिलियन नुकसान झालं होतं साहेबांचं. तर हे म्हणजे यांच्यासाठी पैसा हा विषयच नाही आहे ना. अदानी वर पण थोडंसं बोलून घेऊ. गौतम अदानींचं काय झालं आहे, तर यांचं जवळपास असं म्हटलं जातं की $84 बिलियन नुकसान झालं आहे हिंडनबर्गच्या रिपोर्ट आल्यानंतर. तर हे पहिले सेकंड नंबरवर होते, आता घसरून आले 32व्या नंबरवर तर पोचले होते. म्हणजे आज जो मी थोड्या वेळ आधी अभ्यास त्यांच्याबद्दल केला तेव्हा कदाचित दिवस एंड होता अजून खाली गेले असतील. तर 32व्या नंबरवर 2 ते 32 आहे ना. यांच्या लिस्टमध्ये बाकीच्या लोकांना तुम्ही पाहू शकता, जसं एलन मस्क आहे, ॲमेझॉनचे जेफ बेझोस आहे, इथे बिल गेट्सचं नाव तुम्हाला दिसेल, लुई व्हिटॉनचे बर्नार्ड आर्नॉल्ट यांचं नाव दिसेल आणि मार्क झुकरबर्ग फेसबुकचे जे मालक आहे यांचं नाव सुद्धा तुम्हाला या लिस्टमध्ये दिसत आहे टॉप 5 मध्ये. ठीक आहे, क्लिअर हा विषय. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. नेक्स्ट, फिफाचे अवॉर्ड्स अनाऊन्स झाले आणि नो डाऊट या वर्षी जे अवॉर्ड मिळणार होता बेस्ट प्लेयर ऑफ द अवॉर्ड मेल जो मिळाला लायनल मेसी यांना. अर्जेंटिनाला कतारमध्ये झालेला वर्ल्ड कप जिंकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारे लायनल मेसी यांना फिफा बेस्ट प्लेयर मेलचा अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. बेस्ट प्लेयर फिमेलचा अवॉर्ड जो मिळाला आहे तो मिळाला आहे अलेक्सिया पुटेलास यांना. अलेक्सिया पुटेलास या स्पेनमध्ये बार्सलोना क्लब आहे. स्पेनमध्ये जी बार्सलोना सिटी आहे ना तिथे क्लब आहे बार्सलोना क्लब. तर या स्पॅनिश आहे. अलेक्सिया पुटेलास यांना बेस्ट प्लेयर फिमेल
च्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड देण्यात आला. याच्या व्यतिरिक्त बाकी पण काही अवॉर्ड्स देण्यात आले, जसं सगळ्यात याच्यात नंतर एक महत्त्वाचा अवॉर्ड जो होता तो होता बेस्ट गोलकीपरचा. तर बेस्ट गोलकीपरचा अवॉर्ड सुद्धा अर्जेंटिनाचे जे गोलकीपर आहे ज्यांचं नाव आहे एमिलियानो मार्टिनेज, तर एमिलियानो मार्टिनेजला बेस्ट गोलकीपरचा अवॉर्ड देण्यात आला. आणि बेस्ट कोच यांचं नाव आहे लायनेल स्कॅलोनी. लायनेल स्कॅलोनी हे सुद्धा अर्जेंटिनाचेच कोच आहे. तर अर्जेंटिनानी डॉमिनेट केलं यावेळेस फिफाच्या अवॉर्ड्समध्ये. बेस्ट प्लेयर ऑफ द इयर मेलचा अवॉर्ड सुद्धा अर्जेंटिनाच्या प्लेयरला मिळाला. बेस्ट गोलकीपरचा अवॉर्ड सुद्धा अर्जेंटिनाच्या गोलकीपरला मिळाला. आणि बेस्ट कोचचा अवॉर्ड सुद्धा अर्जेंटिनाच्या कोचलाच मिळाला आहे. फक्त अलेक्सिया पुटेलास या स्पॅनिश प्लेयर आहे, बार्सलोना क्लबकडनं खेळतात, त्यांना बेस्ट प्लेयर ऑफ द इयर विमेन म्हणजे फिमेलचा अवॉर्ड मिळाला. लायनल मेसीला बेस्ट प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड हा 7व्यांदा मिळाला होता, 7व्यांदा. 2009 मध्ये पहिल्यांदा मिळाला होता, त्याच्यानंतर 2010, 11, 12 म्हणजे हा तो गोल्डन पिरियड होता असं समजा, 4 वर्ष सतत. नंतर 2015, 2019 आणि आता 2023. विचार करा, यांनी म्हणजे 35 वर्षाचं वय असताना सुद्धा बेस्ट प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळतो आहे. आणि ज्यांना बीट केलं हे लोकही काही साधारण नाही. नाव कोण कोण आहे बीट केलं त्याला? फ्रान्सचेच कायलिन एम्बापे आणि दुसरे करीम बेंझेमा. तर पुढे काही वर्षांनी नक्कीच एम्बापे, बेंझेमा यांना बेस्ट प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड मिळणार आहेच. ठीक, तर ही एक महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायला. चला नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट विषय आहे फिक्कीचं नाव आपण बरेचदा ऐकत असतो, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ही जी फिक्की आहे खूप जुनी ऑर्गनायझेशन आहे. खूप जुनी म्हणजे काय झालं होतं की महात्मा गांधी चर्चा करत होते तेव्हा GD बिर्ला आणि ठाकूरदास म्हणजे पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी म्हटलं होतं की जेवढे व्यावसायिक आहे ना, या व्यावसायिकांची एक वेगळी ऑर्गनायझेशन बनण्याची गरज आहे भारतात. तेव्हाच आपण संघटित जेव्हा होऊ तेव्हा ब्रिटिशर्सची फाईट करू शकू. तर तेव्हा पहिल्यांदा ही फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचं अस्तित्वात आली होती. आणि तेव्हा काय झालं मग की फिक्की तेव्हा अस्तित्वात आली. आणि आता ही जगातली म्हणजे भारतातली तर सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन जी व्यावसायिकांसाठी काम करते. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंटची नाही आहे. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, प्रॉफिटसाठी काम नाही करत, पण आपल्या व्यावसायिकांसाठी, सगळ्या बिझनेसमध्ये असलेल्या लोकांसाठी ही ऑर्गनायझेशन काम करत असते. तर फिकीचे वेगवेगळे अवॉर्ड्स होतात, फिकीचे वेगवेगळे फंक्शन्स होतात जिथे सगळे मोठे बिझनेसमॅन येत असतात. आता या फिकीचे सेक्रेटरी जनरल यांची नियुक्ती झालेली आहे. नवीन सेक्रेटरी जनरल फिकीचे जे आहे यांचं नाव आहे शैलेश पाठक. तर शैलेश पाठक हॅज बीन अपॉइंटेड ॲज दी न्यू सेक्रेटरी जनरल ऑफ फिकी. यांचं नाव लक्षात ठेवा, प्रश्न यांच्यावर नक्की येणार आहे. ठीक आहे. त्यांनी अजून म्हटलं महत्त्वाची गोष्ट की यांचे जे डायरेक्टर जनरल आहे फिक्कीचे त्यांचं नाव आहे अरुण चावला. हे सुद्धा यावर्षी जून 2023 मध्ये रिटायर होणार आहे. म्हणजे ही विल सुपर ॲन्युएट ऑन जून 30, 2023. 2 प्रश्न नक्की याच्यावर बनू शकतात. एक, व्हेन विल द डायरेक्टर जनरल ऑफ फिक्की अरुण चावला सुपर ॲन्युएट, म्हणजे ते कधी रिटायर होतील? रिटायरमेंटची डेट आहे 30 जानेवारी 2023. दुसरा प्रश्न जो सोपा बनेल तो की हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज दी सेक्रेटरी जनरल ऑफ दी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे फिकी. तर नाव लक्षात ठेवा शैलेश पाठक. ठीक आहे. चलायचं नेक्स्ट मुद्द्याकडे. नेक्स्ट, क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी म्हणजे एनर्जी प्रोड्यूस्ड फ्रॉम सोर्सेस विच आर नॅचरली अवेलेबल. जसं विंड सोर्स झाला, हायड्रो इलेक्ट्रिसिटी झाली, सोलर एनर्जी झाली. याच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ भारताच्या 2 स्टेट्सनी दाखवली आहे असं एक ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल ॲनालिसिस. इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल ॲनालिसिस युनायटेड स्टेट्समधली एक ऑर्गनायझेशन आहे जी जगभर वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करते. याच्याशिवाय प्रत्येक देशातल्या राज्यांचा सुद्धा अभ्यास करत असते. तर भारताचा अभ्यास केला आणि इंडियाच्या वेगवेगळ्या स्टेट्सचा अभ्यास केल्यानंतर म्हटलं की गुजरात आणि कर्नाटक हे 2 स्टेट्स असे आहे की जे सिरियसली खूप फास्ट ग्रोथ करत आहे क्लीन एनर्जीच्या फील्डमध्ये.
आता कुठल्याही राज्यांनी जर फास्ट ग्रोथ करायची असेल म्हणजे प्रोग्रेस करायची असेल क्लीन एनर्जीच्या फील्डमध्ये तर त्यांना काय काय करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट तर त्यांना ओव्हरऑल प्रिपेअर्डनेस असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट कमिटमेंट असायला पाहिजे की आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत आहे बा, कोळशानीच इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची आहे असं न करता अदर सोर्सेस ऑफ एनर्जीवर सरकारनी मेहनत करण्याची गरज आहे. एक तर तयारी दाखवण्याची गरज आहे, दुसरं कमिटमेंट सुद्धा. आणि त्याच्यानंतर लोकांनी सुद्धा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनमध्ये सबसिडी वगैरे जर जास्त मिळत असेल तर लोक घेतात. तर थोडंसं इन्सेंटिवाइज केलं म्हणजे सबसिडी दिली किंवा इतर काही बेनिफिट्स जर लोकांना दिले तर लोक स्वतः याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. मला म्हणजे जेव्हा हे वाचत होतो सगळं तेव्हा असं लक्षात आलं की ग्रीनर मार्केटमध्ये इन्सेंटिव्ह मिळणं ही किती महत्त्वाची गोष्ट असते आणि दुसरं म्हणजे सरकारने पॉलिसीज चांगल्या बनवणं किती महत्त्वाची गोष्ट असते. तर या क्षेत्रात गुजरात आणि कर्नाटक हे दोन स्टेट्स बिकॉज दे हॅड व्हेरी स्टेबल गव्हर्नमेंट्स दे कुड गो हेड. महाराष्ट्र कुठेतरी या फील्डमध्ये मागे राहून गेला मागच्या काही दिवसांमध्ये असं वाटत आहे. ठीक आहे, तर आय होप की आपली सरकार पण याच्यावर विचार करेल आणि लवकरच आपण या दोन स्टेट्सच्या आपण पुढे निघू शकू. ठीक, चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. तुम्हाला प्रश्न याच्यावर जर काही बनेल तर हा बनेल की कोणते दोन स्टेट्स भारतामध्ये क्लीन एनर्जीमध्ये सगळ्यात जास्त प्रोग्रेस शो करत आहे. द स्टेट्स आर गुजरात अँड कर्नाटक. ठीक आहे, आता स्लाईडचं पॅटर्न थोडंसं बदललं कारण काय होतं खूप सारे अवॉर्ड्स होते आणि खूप सारी टेक्स्ट होती. मी अगदी बाजूला होतो, फोटोच्या थोडंसं साईडला उभं राहतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घेतलं तर जास्ती बरं होईल कारण खूप नावं आहे. प्रत्येक नावावर आपण चर्चा नाही करू. मी मुद्दा काय ते तुम्हाला सांगतो डिटेल. बघा, एक ऑर्गनायझेशन एक इन्स्टिट्यूट आहे पहिले तर ज्याचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशन म्हणजे जर्नलिझम म्हणा, रिपोर्टर्स म्हणा, हे जिथून निघतात त्या कोर्सला म्हणत असतात मास कम्युनिकेशन. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन हे एक ऑर्गनायझेशन आहे. या इन्स्टिट्यूटमधनं जे लोक शिकून निघाले ते कोण झाले, त्या इन्स्टिट्यूटचे ॲल्युमिनाय झाले ते. बरोबर आहे. या सगळ्या ॲल्युमिनायनी एक असोसिएशन बनवलं तर त्याला काय म्हणू आपण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ॲल्युमिनाय असोसिएशन. तर याला म्हणतात IIMCAA इम्का. आता या असोसिएशनची दरवर्षी मीटिंग होत असते. मागचे 11 वर्ष झाले मीटिंग होते, यावर्षी 11वी मीटिंग होती. 11वी मीटिंग होती तर याच्यात त्यांनी ठरवलं की अवॉर्ड्स देऊ. आता अवॉर्ड्स तर हे लोक देतील तर जर्नलिझमच्या फील्डमध्ये काम करणारे लोक आहे म्हणून रिपोर्टर्स किंवा जर्नलिस्ट या लोकांनाच अवॉर्ड देणार आहे. ठीक आहे ना. तर यांनी अवॉर्ड यावेळेस दिले. या अवॉर्ड्सला स्पॉन्सर कोणी केलं यांच्या, तर इफ्कोनी स्पॉन्सर केलं. इफ्को म्हणजे इंडियन फार्मर फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्हनी. ठीक आहे. तर महत्त्वाचे 2-3 अवॉर्ड्स तुम्ही याच्यात लक्षात ठेवा. पहिला, यांनी ॲल्युमिनाय ऑफ द इयरचा अवॉर्ड यावर्षी डॉक्टर गायत्री बालापांडा यांना दिला. त्याच्यानंतर जर्नलिस्ट ऑफ द इयरचा जो अवॉर्ड देण्यात आला तो उत्कर्ष सिंग यांना देण्यात आला. ठीक आहे. हे महत्त्वाचे 2 अवॉर्ड्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ॲल्युमिनाय ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आला डॉक्टर गायत्री बालापांडा यांना आणि दुसरा जर्नलिस्ट ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आला उत्कर्ष सिंग. बाकी नाव तुमच्याकडनं पाठ होत असतील तर करा. प्रत्येक नावावर नुसतं वाचून दाखवणे आणि चर्चा करण्यात मला काही इंटरेस्ट सध्या तरी नाही आहे. ठीक, चलायचं पुढे आपण नेक्स्ट पॉइंटवर. चलो, कर्नाटकमध्ये हा मुद्दा जो आहे ना आता नवीन, त्याच्यात एक मरीना तयार करायची गोष्ट करत आहे कर्नाटक. आता हा मरीना काय विषय आहे हे पण आपण थोडंसं बघून घेऊ. मरीना काय आहे जो कर्नाटक सरकार बनवण्याची गोष्ट करत आहे. मरीना बेसिकली एक पोर्ट किंवा बे असतो. पोर्टच म्हणा ना तुम्ही. पोर्ट म्हणजे काय की जिथे सगळ्या शिप्स येऊन थांबतात. लेट्स से अशी लँड बाउंड्री आहे. ठीक आहे, इकडे लँड आहे, इकडे सी आहे. ठीक आहे. तर इथे वेगवेगळ्या सगळ्या बोट्स येऊन थांबू शकतात. पण या कोणत्या बोट्स असतात, जनरली लँडच्या पोर्टवर बोट्स येऊन थांबतात. त्या सामान वगैरे नेण्यासाठी राहतात किंवा मोठ्या शिप्स असतात ज्याच्यावर लोक इकडून तिकडे जातील. पण काय असतं की काही एरियाजमध्ये टुरिझम हा खूप महत्त्वाचा भाग असतो. टुरिझम, बरोबर आहे. तर या टुरिझमला सपोर्ट करण्यासाठी छोट्या छोट्या बोट्स, हे अशा छोट्या छोट्या बोट्स
की ज्याच्यावर 5-6 लोक टुरिस्ट फक्त फिरण्यासाठी बोटिंगचा वापर करतील, अशा ज्या बोट्स पार्क होतात त्याला म्हटलं जातं मरीना। ठीक है, तो मरीना का मतलब क्या हो गया, एक ऐसी जगह जहां पे डॉकेज किया जाएगा, डॉकेज किया जाए म्हणजे बोट्स थांबवल्या जातील, है ना, हे बोट बेसिन राहील बेसिकली। कुठे निर्माण करणार आहे हे मरीना, मरीना हे निर्माण करणार आहे उडुपी डिस्ट्रिक्ट मध्ये बिंदूरला, बिंदूर नावाची एक जागा आहे, सिंदूर सारखं बिंदूर लक्षात ठेवा, सिंदूर बिंदूर म्हणतो ना आपण तसं बिंदूर लक्षात ठेवा। तर हे बिंदूर जे आहे हे बिंदूर इज इन उडुपी डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटक, त्या बिंदूरमध्ये कर्नाटकची सरकार पहिल्यांदा मरीना डेव्हलप करणार आहे। म्हणजे काय होईल की ज्या लोकांना तिथे समुद्रात फिरायचं आहे, चक्कर मारून यायचं आहे, अशा लोकांसाठी ज्या छोट्या बोट्स राहतील टुरिझमसाठी वापरणाऱ्या, या टुरिस्ट बोट्स इथे पार्क केल्या जातील। इतर बोट्सला पार्किंगला परमिशन नसते मरीनामध्ये, ठीक आहे ना। आणि त्याच्यामुळे काय करत आहे, तिथे एक कॉरिडॉर तयार करण्याचा पण प्रयत्न करत आहे कर्नाटकची सरकार, ठीक आहे। जिथे म्हणजे मधुकेश्वर टेम्पल आहे तिथे, है ना, बानावासीमध्ये, त्याच्यानंतर दत्तात्रय टेम्पल आहे गंगापुरामध्ये, तर इथे यात्रा टुरिझम याच्या मार्फत करण्याचा प्रयत्न कर्नाटकची सरकार करत आहे। प्रश्न तुम्हाला खूप साधा आणि सोपा विचारणार आहे की भारतातला पहिला मरीना हा कुठल्या स्टेटमध्ये किंवा कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तयार होणार आहे, लक्षात ठेवा उडुपी डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटकमध्ये हे होणार आहे। चलो चला जा नेक्स्ट पॉइंटवर। नेक्स्ट हा विषय आहे चॅट जीपीटी, जे आपण मागे बोललो होतो ना, आठवतं का, लेक्सी बद्दल आपण बोललो होतो, म्हटलं होतं की लेक्सी हा भारतातला पहिला असा चॅटबॉट आहे की जो चॅट जीपीटीवर बेस्ड आहे। आता आपण चॅट जीपीटीचं मी उदाहरण सुद्धा तुम्हाला एका स्लाइडमध्ये मागे दाखवलं होतं। एक वेबसाईट आहे ज्याच्यात आपण काही पण टाकलं की तो आपल्या हिशोबाने छान मस्तवाले उत्तरं देतो। ती इतकी चांगली टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्याला मिळाली। जसं हे चॅट जीपीटी आहे तसंच गुगलनी बार्ड पण अनाउन्स केलं, नंतर BARD तुम्हाला इथे नाव दिसेल, हे गुगल बार्ड है ना। तर चॅट जीपीटी पहिले आलं होतं, मग गुगलनी बार्ड अनाउन्स केलं, म्हणजे बार्ड पण आलं। आता काय होत आहे की चॅट जीपीटीला किंवा गुगलचं बार्ड यांना वापरून वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आपले चॅटबॉट्स तयार करत आहे। हे चॅटबॉट कस्टमर्स म्हणून आपण वापरू। याच्याच लाईनमध्ये आता फेसबुक ची जी पॅरेंट कंपनी आहे ज्याचं नाव आहे मेटा, फेसबुकची पॅरेंट कंपनीचं नाव काय आहे, मेटा, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, है ना, इंस्टाग्रामवरच असता तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे काय आहे। तर मेटा जी आहे ही मेटा यांनी पण आता एक नवीन लँग्वेज मॉडेल आणलेलं आहे की ज्याचा वापर करून सुद्धा आपण म्हणजे बाकी लोक हे चॅटबॉट बनवू शकतील आणि हे कदाचित चॅट जीपीटी पेक्षा जास्त पॉवरफुल आणि जास्त ॲक्युरेट असेल। काय विषय आहे थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ। जसं आता मी सांगितलं, ओपन एआयनी चॅट जीपीटी बनवलं, गुगलनी बार्ड बनवलं, तसंच आता मेटानी नवीन काय बनवलं माहिती आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल मेटा AI यांनी जे बनवलं त्याचं नाव काय आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल मेटा AI, म्हणजे LLAMA, ठीक आहे, लामा असं तुम्ही नाव म्हणू शकता। जसं हे चॅट जीपीटी आहे, गुगल बार्ड आहे, तसं मेटा लामा असं तुम्ही म्हणू शकता, है ना, लार्ज लँग्वेज मॉडेल मेटा AI, ठीक आहे। कोणी बनवलं हे, तर फेसबुकची जी मेटा ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये एक ऑर्गनायझेशन आहे, एक वेगळी टीम आहे जी याच्यावरच काम करते, ज्याचं नाव आहे फंडामेंटल AI रिसर्च, याला फेअर असं पण म्हणतात। तर फेअर नावाची ही टीम आहे, यांनी बनवलं आहे। पहिल्यांदाच बनवलं का मेटानी, असं काही नाही, पहिल्यांदा नाही बनवलं, याच्या आधी पण आता यांनी लामा बनवला। याच्या आधी काय बनवलं होतं यांनी LLM यांनी ग्लॅटिका बनवलं होतं सगळ्यात पहिले, आणि ब्लेंडर बॉट 3 हे पण बनवलं होतं त्याच्यानंतर। हे दोन्हीही फेल झाले कारण त्यांचे जे रिझल्ट्स होते हे ॲक्युरेट नव्हते, आणि म्हणून आता यांचा तिसरा प्रयत्न आहे, आणि म्हणणं असं आहे की चॅट जीपीटीपेक्षा जास्त पॉवरफुल आहे बा आमचं लँग्वेज मॉडेल, याचं नाव काय आहे, लामा। लामा म्हणजे लार्ज लँग्वेज मॉड्यूल मेटा AI, लक्षात राहील। चॅट जीपीटी, गुगल बार्ड नंतर आता मेटाचं लामा आलेलं आहे।
ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट आता RBIची गोष्ट आहे. RBI आलं की आपले एकदम असे कान ओपन व्हायला पाहिजे आहे ना. तुम्हाला झोप लागत असेल तर डोळे पटकन उघडा, चहा बिहा पिऊन या, पुन्हा बसा लागेल. तर RBIचा रिपोर्ट आला आहे. काय म्हटलं आहे RBIने की मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी बँकांनी क्रेडिट ग्रोथमध्ये 16.8%ची ग्रोथ दाखवली आहे. कितीची ग्रोथ दाखवली आहे? 16.8%. आता ही 16.8%ची ग्रोथ बँकांनी क्रेडिट फॅसिलिटीमध्ये दाखवली आहे, म्हणजे क्रेडिट ग्रोथ दाखवली आहे. क्रेडिट म्हणजे काय? लोन्स देणे. लोन देण्याला काय म्हणतात? क्रेडिट. म्हणजे यावर्षी बँकांनी मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये 16.8% जास्तची ग्रोथ दाखवली आहे. मागच्या वर्षी किती ग्रोथ दाखवली होती हे पण आपण पाहून घेऊ. तर हे कधीचा डेटा आहे? 16.8 इन ऑक्टोबर टू डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये. जनरली 4 क्वार्टर्समध्ये हा विषय सगळा चालत असतो. पहिला जो क्वार्टर असतो तो असतो एप्रिलपासून सुरू होणारा, एप्रिल मे जून, बरोबर आहे. एप्रिल टू जूनवाला पहिला क्वार्टर. मग दुसरा क्वार्टर जो असतो तो असतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर, तर जुलै टू सप्टेंबरवाला तिसरा असतो. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरवाला चौथा असतो. आणि पुन्हा जनवरी टू मार्च हा चौथा क्वार्टर समजला जातो एका फायनान्शियल इयरमध्ये. तर आता मागच्या वर्षी जो ऑक्टोबर डिसेंबरचा हा क्वार्टर होता, ऑक्टोबर डिसेंबर, या क्वार्टरपेक्षा यावर्षी 2021चा जो होता त्याच्या कंपॅरिझनमध्ये 2022च्या ऑक्टोबर डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये 16.8%ची ग्रोथ दाखवलेली आहे. बरोबर आहे. मागच्या वर्षी किती होता? हा 8.4% होता ऑक्टोबर डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये. ठीक आहे. तेच सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये, म्हणजे हा क्वार्टर जुलै सप्टेंबर 2022चा, इथे 17.2%ची ग्रोथ दाखवण्यात आली होती. इतकंच नाही तर बँकांनी, RBIने हे म्हटलं की सध्या बँकांमध्ये डिपॉझिट सुद्धा वाढलेले आहे. म्हणजे कोविड नंतर लोकांनी पैसे वगैरे कमवले आणि ते आता बँकांमध्ये डिपॉझिट करत आहे. तर त्याची ग्रोथ किती आहे? 10.3% मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये जास्त पैसा लोकांनी बँकांमध्ये डिपॉझिट केला आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बँकांमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये जर प्रश्न विचारला तर हा येईल की ऑक्टोबर टू डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये 2021च्या कंपॅरिझनमध्ये 2022मध्ये किती ग्रोथ आली होती? तर द ग्रोथ इज 16.8%. ठीक आहे, लक्षात राहील. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. आता नेक्स्ट आपल्याकडे यवतमाळला एक कोऑपरेटिव्ह बँक आहे, बाबाजी दाते कोऑपरेटिव्ह बँक. याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी लायसन्स कॅन्सल केलं, म्हणजे यांचं लायसन्स कॅन्सल केलं, बंदी घातली असं म्हणू आपण. तर लायसन्स कॅन्सल केलं RBIने. असंच RBI वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स, वेगवेगळ्या बँका ज्या बरोबर काम करत नाही त्यांचे लायसन्सेस कॅन्सल करते. आत्तासुद्धा वेगवेगळ्या 5 बँकांवर RBIने ॲक्शन्स घेतली आहे. कोणत्या या बँका आहे आणि काय ॲक्शन्स घेतली आहे ते पण पाहू. पहिले तर 3 महत्त्वाच्या बँका आहेत. या 3 महत्त्वाच्या बँकांमध्ये एक महाराष्ट्राची बँक आहे ज्याचं नाव आहे आदर्श महिला नागरी सहकारी बँक, ही औरंगाबादची आहे. याच्या व्यतिरिक्त HCBL कोऑपरेटिव्ह बँक लखनौ आणि शिमशा सहकारा बँक नियमिता ही मद्दूर मांड्या कर्नाटकमधली आहे, मांड्या डिस्ट्रिक्टमध्ये. यांना कम्प्लिटली बॅन केला आहे आणि ज्या लोकांचे पैसे आता या बँकांमध्ये आहेत त्या लोकांना विड्रॉल सुद्धा मिळत नाही या बँकांमधनं. ठीक आहे, तर त्यांचे पैसे गुंतले. नंतर 2 बँका अजून आहे ज्यांचं नाव आहे उर्वकोंडा कोऑपरेटिव्ह टाउन बँक, ही आंध्र प्रदेशमधली आहे. आणि दुसरी आहे शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, ही अकलूज महाराष्ट्रामधलीच आहे. तर महाराष्ट्रातली ही दुसरी बँक आहे. इथल्या लोकांना सध्या 5,000 रुपये विड्रॉ करण्याची परवानगी तरी दिलेली आहे. जेव्हा एखादी बँक अशी, एखादी कोऑपरेटिव्ह बँक कुठली पण बंद पडते आणि तिथे लोकांचे डिपॉझिट्स असतात आणि या बँकांचं जेव्हा लायसन्स कॅन्सल होतं तेव्हा काय केलं जातं माहिती आहे? RBIची एक सबसिडरी आहे ज्याचं नाव आहे DICGC. DICGC ही सबसिडरी काय करते? ज्या लोकांना अशा बँका बुडल्यामुळे लॉस होतो त्यांचं प्रत्येकाचं इन्शुरन्स असतं, तर त्या इन्शुरन्सची अमाऊंट दिल्या जाते. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 5 लाख. बरोबर आहे. आता एखादा व्यक्ती आहे ज्याचे 3 लाख रुपये बँकेत जमा असेल तर त्याला RBI कडनं हे 3 लाख रुपये पूर्ण मिळतात. पण एखाद्या व्यक्तीचे 7 लाख रुपये जर जमा असतील बँकेमध्ये आणि बँक जर बुडली
तर त्याला या 7 लाखांच्या ऐवजी 5 लाख मिळतात. म्हणजे मॅक्सिमम 5 लाखापर्यंतचं इन्शुरन्स प्रत्येक अकाउंट होल्डरचं असतं. आणि हे कोण करत असतं? हे करत असतं RBIची सबसिडरी, ज्याचं नाव आहे DICGC. समजलं? याचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, म्हणजे फुल फॉर्म लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, चला याचा पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. आता आपण जो विषयावर बोलणार आहे तो इंटरनॅशनल लेवलला खूप महत्त्वाचा विषय आहे. एक सेमी कंडक्टर नावाची गोष्ट आहे, ज्याच्यावर आपण याच्या आधी पण बोललो की गुजरातनी पूर्ण एक सिटीच पूर्ण 5 वर्षाचा नवीन प्लानच सेमी कंडक्टरसाठी बनवला, कारण जगात सेमी कंडक्टर्सची रिक्वायरमेंट खूप जास्त वाढलेली आहे. आपले जे कम्प्युटर्स आधी होते ना ते खूप मोठे मोठे होते, पण जेव्हापासून छोटे छोटे सेमी कंडक्टरच्या चिप्स आपण कम्प्युटरमध्ये वापरायला लागलो, आपले कम्प्युटर्स एकदम छोटे छोटे व्हायला लागले. आता तर तुमचा स्मार्टफोनच एक कम्प्युटर आहे आणि त्याच्यात एक छोटीशी चिप असते ज्याला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गोष्ट जी आपण वापरतो त्याच्यात आजकाल सेमी कंडक्टर्स वापरले जातात. आणि जगभरात मागच्या काही दिवसात सेमी कंडक्टरचा शॉर्टेज आला. सगळ्यात जास्त सेमी कंडक्टर जगात बनवणारी कंपनी आहे तायवान. ठीक आहे, तर हे सेमी कंडक्टरचा शॉर्टेज खूप आला. याच्यात चायनानी सेमी कंडक्टरचं प्रोडक्शन खूप वाढवलं. बरेचसे त्यांनी तिथे प्रोजेक्ट्स लॉन्च केले, ज्याच्यामुळे सेमी कंडक्टर्स बनवण्याला त्यांनी सुरुवात केली. भारताने पण गुजरातमध्ये आता 5 वर्षाची नवीन सेमी कंडक्टरची पॉलिसीच आणली पूर्ण, बरोबर आहे. आणि आपण काही दिवस आधी तिथे वेदांता आणि फॉक्सकॉनचा नवीन प्रोजेक्ट पण त्या सिटीमध्ये येताना बघितला आहे. ठीक आहे, आता वर्ल्ड लेवलला काय विषय चालला आहे तर सेमी कंडक्टरच्या शॉर्टेजशी डील करण्यासाठी आणि चायना त्याच्यात सेमी कंडक्टरचं प्रोडक्शन वाढवण्यात मुळे काय झालं की US ला जरा बरं नाही वाटलं, म्हणून USनी काय केलं, 4 सगळ्यात मोठ्या सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कंट्रीजला एकत्र घेतलं. जगात सगळ्यात मोठ्या 4 सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कंट्रीज कुठल्या आहे? या कंट्रीज आहे जपान, युनायटेड स्टेट्स, साऊथ कोरिया आणि तायवान. तायवान तर तसं सगळ्यात मोठंच आहे, मग साऊथ कोरिया, US आणि जपान यांचा पण नंबर लागतो. तर या 4 कंट्रीजला एकत्र आणण्याचा प्लान युनायटेड स्टेट्सनी मे 2022 मध्ये आखला आणि आत्ता मे 2022 मध्ये ऐकला आणि आता फेब्रुवारी 2023 मध्ये यांची सिनियर ऑफिशियल्सची मीटिंग पार पडली. ठीक आहे ना, तर हा US लेड फ्रेमवर्क आहे, ज्याचं नाव काय माहिती आहे का? याचं नाव आहे चिप 4. याला म्हटलं तर चिप 4 अलायन्स. या चिप 4 अलायन्सचे 2 ऑब्जेक्टिव्ह आहे. एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तर सेमी कंडक्टर बनवणाऱ्या 4 कंट्रीजला एकत्र आणणे आणि सेमी कंडक्टरची सप्लाय चेन खूप व्यवस्थित चालली पाहिजे याच्यासाठी काम करणे. सप्लाय चेन व्यवस्थित चालणे म्हणजे जिथे गरज आहे तिथे बरोबर क्वांटिटीजमध्ये सेमी कंडक्टर अवेलेबल राहणे. दुसरी गोष्ट, चायनाचा जो वाढता प्रभाव आहे सेमी कंडक्टर बनवण्यामध्ये, हा प्रभाव कमी करणे इज दी अनादर ऑब्जेक्टिव्ह ऑफ चिप 4 अलायन्स. तर ही चिप 4 अलायन्स जी आहे 4 देशांनी बनवलेली, याच्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. चिप 4 अलायन्स 4 कंट्रीजनी बनवली आहे, ज्याच्यात जपान आहे, US आहे, साऊथ कोरिया आहे आणि तायवान सुद्धा आहे. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड बाकी पण खूप गोष्टी आहे ज्याच्यावर आपण नंतर डिटेलमध्ये कधी चर्चा करू. ठीक, सध्या तुम्हाला एवढं लक्षात ठेवा चिप 4 मध्ये कुठल्या 4 कंट्रीज आहे आणि ही कशासाठीची आहे. तर चिप 4 अलायन्स इज फॉर सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर्ससाठी आहे ही, एवढं लक्षात राहील. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट, अरे भारताला एक अवॉर्ड मिळाला आहे, नाव आहे GSM अवॉर्ड, GSMA अवॉर्ड. GSMA अवॉर्ड हा जो असतो हा मोबाईल्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या फील्डमध्ये सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या कंट्रीला मिळत असतो. बार्सलोना, मगाशी आपण बार्सलोना बोललो होतो एलेक्सिया पुटेलासच्या वेळेस. स्पेनमध्ये एक सिटी आहे ज्याचं नाव आहे बार्सलोना. या बार्सलोनामध्ये एक कॉन्फरन्स करण्यात आली. या कॉन्फरन्सचं नाव आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस. ठीक आहे ना, तर कुठे झाली ही मोबाईल वर्ल्ड काँग्रेस? ही झाली स्पेनच्या बार्सलोनामध्ये आणि इथे गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड्स देण्यात आले. याच्यातला मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचा अवॉर्ड जो मिळाला तो कोणाला मिळाला? तो मिळाला भारताला. याची माहिती दिली भारताचे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्सचे मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी.
कशा कशासाठी आपल्याला मिळाला, म्हणजे कुठल्या अशा गोष्टी केल्या भारत सरकारने की त्यांना म्हणजे अवॉर्ड देण्यात आला. बापरे, असं काय केलं भारत सरकारने? तो क्या किया देखो. पहिला, राईट ऑफ द वे परमिशन जे आहे त्या पहिले 250 दिवस लागायचे जवळपास, म्हणजे टू बी स्पेसिफिक 230 दिवस लागायचे. आता राईट ऑफ वे परमिशन 8 दिवसात मिळते. बरोबर आहे. 85% मोबाईल टॉवर्सला आजकाल लगेच परमिशन मिळून जाते. पहिले मोबाईल टॉवर बांधणे म्हणजे खूप कठीण काम होतं, आजकाल एकदम सोपं झालं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, मोबाईलचं नेटवर्क कोणत्या कोपऱ्यात पोहोचलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे जगात सगळ्यात फास्ट 5G नेटवर्कचा रोलआउट भारताने केला आहे. या 3 गोष्टींमुळे भारताला GSMA अवॉर्ड मिळाला आहे. कुठे मिळाला? GSMA अवॉर्ड म्हणजे कोणता? तर याला म्हणतात गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड 2023. कुठे देण्यात आले हे देण्यात आले मोबाईल वर्ल्ड काँग्रेस बार्सलोनामध्ये जी झाली तिथे. ठीक आहे, लक्षात राहील. या अवॉर्डबद्दल लक्षात ठेवा, याच्यावर एक प्रश्न नक्की येऊ शकतो. नेक्स्ट, आता पुन्हा G20 बद्दल बोलल्याशिवाय होत नाही. एक तर अदानीबद्दल बोलावं लागतं आजकाल रोज, नाही तर G20 बद्दल. आज तर आपण अदानीबद्दलही बोललो आहे कारण ते लिस्टमधनं बाहेर गेले, आणि आज G20 बद्दलही बोलू. G20ची प्रेसिडेन्सी भारताजवळ आहे, हे कितीदा सांगावं है ना. G20ची प्रेसिडेन्सी भारताजवळ आहे. तर वेगवेगळ्या वर्किंग ग्रुप्सची मीटिंग होते. आता आज आपण कुठल्या वर्किंग ग्रुपच्या मीटिंगबद्दल बोलणार आहे? आपण बोलणार आहे अँटी करप्शन वर्किंग ग्रुपच्या मीटिंगबद्दल, ACWG. अँटी करप्शन वर्किंग ग्रुपची पहिली मीटिंग होणार आहे कुठे? गुरुग्राममध्ये. गुरुग्राम कुठे आहे? हरियाणामध्ये. आणि ही मीटिंग कधी होते आहे? तर ॲक्च्युली काल सुरू झाली 1 मार्चला आणि उद्यापर्यंत 3 मार्चपर्यंत ही चालणार आहे. तर अँटी करप्शन वर्किंग ग्रुपची मीटिंगसाठी जवळपास 90 वेगवेगळ्या कंट्रीजचे डेलिगेट्स येणार आहे. 9 त्याच्यानंतर 10 इन्व्हायटी कंट्रीजचे लोक येणार आहे जवळपास, आणि 9 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे. जगभरातले लोक येतील, हे पाठ करायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. अँटी करप्शन वर्किंग ग्रुपची मीटिंग जी होते ती कुठे झाली? G20ची पहिली मीटिंग गुरुग्राम हरियाणामध्ये झाली आहे. ठीक, याच्या पलीकडे जास्त काही लक्ष ठेवण्याची गरज नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही जेव्हा वर्किंग ग्रुपची मीटिंग होत असते तर तिथे तर एक राहतं चेअर कोण आहे? इंडिया. बरोबर आहे. आणि दुसरं राहतं व्हाईस चेअर. ठीक आहे ना. तर या व्हाईस चेअर मीटिंगमध्ये कोण आहे अँटी करप्शनच्या? ते आहे इटली. ठीक आहे ना. तर इटली, आत्ताच आपण बोललो, इटलीच्या प्राईम मिनिस्टर जॉर्जिया मेलोनी या सुद्धा भारतात आहे. म्हणून अँटी करप्शन वर्किंग ग्रुपच्या मीटिंगमध्ये व्हाईस चेअर कोणाला बनवण्यात आलं? इटलीला बनवण्यात आलं. सॉरी, एक छोटीशी चूक झाली, व्हाईस चेअर नाही बनवण्यात आलं, को चेअर बनवण्यात आलं. व्हाईस चेअर आणि को चेअरमध्ये फरक आहे. जेव्हा इंडिया चेअर बनतं तेव्हा व्हाईस चेअरमध्ये सेकंड इन पोझिशन होतं. तर हे व्हाईस चेअर नाही आहे, लक्षात ठेवा. दिस इज को चेअर. ठीक आहे ना. को चेअर बनवण्यात आला आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक प्रश्न विचारेल, अँटी करप्शन वर्किंग ग्रुपची मीटिंग कुठे झाली? तर लक्षात ठेवा, गुरुग्राम हरियाणा. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की अँटी करप्शन वर्किंग ग्रुपच्या मीटिंगमध्ये को चेअर कोण होतं भारतासोबत? तर भारतासोबत को चेअर होती इटली, आणि इटलीच्या प्राईम मिनिस्टर जॉर्जिया मेलोनी सध्या भारतात आहे. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. आत्ता जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्स पण भारतात येऊन गेले है ना. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट, सानिया मिर्झा यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि सानिया मिर्झाला कोणी अवॉर्ड दिला? अवॉर्ड देणारे कोण पहिले ते पाहून घेऊ, मग काय अवॉर्ड दिला हे पण पाहू. अवॉर्ड देणारी जी ऑर्गनायझेशन आहे त्यांचं नाव आहे स्पोर्ट स्टार. स्पोर्ट स्टार नावाच्या मॅगझिनचं नाव तुम्ही ऐकलं असेल. भारतातली खूपच फेमस मॅगझिन, लहानपणी बहुतेक, आता तुम्ही वाचली की नाही माहीत नाही, पण आम्ही वाचायचो स्पोर्ट स्टार मॅगझिन. तर ही स्पोर्ट स्टार मॅगझिन जी आहे यांनी सानिया मिर्झाला इन्स्पिरेशनल आयकॉनचा अवॉर्ड दिला आहे. सानिया मिर्झा ज्यांनी जवळपास 6 ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकल्या, त्याच्यामुळे, आणि सध्या RCBच्या विमेन्स प्रीमियर लीगमध्ये जी RCBची टीम आहे त्याच्यात त्या मेंटर या भूमिकेत सुद्धा आहे. 6 ग्रँड स्लॅम सुद्धा जिंकले आहे सानिया मिर्झानी, आणि म्हणून त्यांना इन्स्पिरेशनल आयकॉनचा अवॉर्ड देण्यात आला. अवॉर्ड देण्यासाठी सुनील गावस्कर कार्यक्रमात पोहोचले होते आणि मुंबईमध्ये ताज पॅलेस हॉटेलमध्ये हा अवॉर्ड देण्यात आला आहे. प्रश्न याच्यावर बनेल फक्त की इन्स्पिरेशनल आयकॉनचा अवॉर्ड जो स्पोर्ट स्टार मॅगझिनने दिला हा कोणाला देण्यात आला? नाव लक्षात ठेवा, सानिया मिर्झा. नेक्स्ट,
PIB एक ऑर्गनायझेशन आहे, तुम्हाला सांगतो आता. हे जे सगळे मुद्दे जे आपण आणत असतो ना इथे, हेडलाईन, त्याच्या खालची बातमी, माहिती सगळी, याचा एक मेजर सोर्स काय असतो? हा असतो PIB. PIB म्हणजे काय? प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. भारत सरकारचं एक इंडिपेंडंट बॉडी असं समजा. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोवर माहिती सगळ्यात पहिले येत असते आणि तिथून मग सगळ्या मीडिया हाऊसेस, न्यूज चॅनल्स इथे ही माहिती सर्क्युलेट होते. आमच्या मेजर माहितीचा सोर्स PIB हे असतं. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन डायरेक्टर जनरल नियुक्त झाले आहे आणि हे जे नवीन डायरेक्टर जनरल आहे यांचं नाव आहे राजेश मल्होत्रा. राजेश मल्होत्रा इज द न्यू डायरेक्टर जनरल ऑफ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. यांनी कोणाला रिप्लेस केलं? यांनी सत्येंद्र प्रकाश यांना रिप्लेस केलं, जे 28 फेब्रुवारीलाच आता 2 दिवस आधी रिटायर झाले. तर 1 मार्चपासून यांची जागा कोणी घेतली आहे? राजेश मल्होत्रा यांनी. महत्त्वाचा पॉईंट आहे, विचारला जाईल की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन डायरेक्टर जनरल कोण? तर नाव लक्षात ठेवा, राजेश मल्होत्रा. कुणाला रिप्लेस केलं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर सत्येंद्र प्रकाश यांचं पण नाव लक्षात ठेवायचं आहे. चलते नेक्स्ट पॉईंटवर. आता नाही का एक योजनाबद्दल सांगतो तुम्हाला. भारतात रिसर्चचं एन्व्हायरमेंट डेव्हलप व्हावं याच्यासाठी भारत सरकारने एक नवीन योजना आखली आहे. आता रिसर्चचं एन्व्हायरमेंट ओपन व्हावं याच्यासाठी आपल्याकडे रिसर्च इन्स्टिट्यूट्स तर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, इस्रो आहे, बरेचसे ऑर्गनायझेशन्स आहेत जिथे रिसर्च होते. IITs आहे आपल्या. मग इथे रिसर्च करताना जर भारतातले खूप चांगले लोक जे भारताच्या बाहेर राहतात हे समजा जर भारतात येऊन रिसर्च करत असतील तर किती चांगलं. आपला मेजर प्रॉब्लेम काय आहे भारताचा? ब्रेन ड्रेन म्हणतो आपण. म्हणजे हुशार लोक जिथे त्यांनी काम करायला पाहिजे तिथे काम न करता बाहेर कुठेतरी जाऊन त्यांनी काम करणे आणि आपलं डोकं दुसऱ्या लोकांसाठी वापरणे, हा खूप मोठा प्रश्न आहे भारतासमोर. मग याचा उपाय काय? तर याच्यासाठी भारत सरकारने एक स्कीम लॉन्च केली ज्याचं नाव आहे वैभव. आता वैभव स्कीममध्ये काय होणार आहे? या वैभव स्कीममध्ये हे जे लोक बाहेर रिसर्च करत आहे यांना भारतात इन्व्हाइट केल्या जाईल कमीत कमी 1 महिना किंवा मॅक्सिमम 2 महिन्यांसाठी आणि भारतीय रिसर्चर सोबत काम करायला देण्यात येईल. त्यांना 37 लाखाची फेलोशिप देण्यात येणार आहे. एवढ्यासाठी यांना 37 लाखाची, अर्थात बाहेरनं जेव्हा तो येतो तेव्हा पगार, त्याचं इथे राहणं खाणं सगळ्यांचा खर्च सुद्धा असतो बराचसा. तर इतकी मोठी फेलोशिप भारत सरकार देत आहे. फेलोशिपचं नाव आहे वैभव. कोण देत आहे? इंडियन गव्हर्नमेंट देत आहे ऑफकोर्स, बरोबर आहे. याला लॉन्च कोणी केलं? तर मिनिस्टर ऑफ स्टेट विथ इंडिपेंडंट चार्ज जे आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केलं. कारण आत्ताच आपण 28 फेब्रुवारीला म्हटलं होतं की नॅशनल सायन्स डे आहे. तर या नॅशनल सायन्स डेच्या दिवशी हा नवीन प्रोजेक्ट, हा नवीन फेलोशिप, ही नवीन फेलोशिप मिनिस्टर ऑफ स्टेट जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केली. आणि कोणासाठी आहे सिस्टीम? बेसिकली तर द सिस्टीम इज फॉर NRIs म्हणजे जे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहे त्यांच्यासाठी, किंवा PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, किंवा OCI म्हणजे ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया, यांच्यापैकी कोणी पण या फेलोशिपचा लाभ घेऊ शकतं. इतकंच नाही तर एलिजिबिलिटी अजून एक महत्त्वाची काय माहिती आहे का? आपण नेहमी बोलत असतो QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स, ही जगातली सगळ्यात ट्रस्टेड रँकिंग्स आहे जी जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीची रँकिंग करत असते. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, याच्यात जर तुम्ही 500 टॉप 500 ज्या युनिव्हर्सिटीज आहे त्याच्यात शिकणारे जर असाल तर तुम्ही नक्कीच भारतात येऊन हा रिसर्च करू शकता. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू शुड बी NRI, PIO और अन OCI. म्हणजे NRI नॉन रेसिडेंट इंडियन असायला पाहिजे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन किंवा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया टू गेट द बेनिफिट ऑफ धिस फेलोशिप. नाव आहे फेलोशिपचं वैभव. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट काल आपण बोललो होतो त्या एक काय हॉकीची नॅशनल चॅम्पियनशिप झाली होती, ती विमेन्स हॉकी नॅशनल सिनियर विमेन्स नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप झाली. ती कुठे झाली होती? काकीनाडामध्ये झाली होती, आंध्र प्रदेशमध्ये. आज आपण जे बोलणार आहे ती आहे बॅडमिंटनची नॅशनल चॅम्पियनशिप. बॅडमिंटनची नॅशनल चॅम्पियनशिप झाली बालेवाडी स्टेडियम पुण्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का बॉल आपलं पुण्यातच बॅडमिंटनचा म्हणजे बॅडमिंटन हे स्टार्टच पुण्यात झालेला आहे, ठीक आहे ना. तर बॅडमिंटनचं ओरिजिनच पुण्यात आहे. तर हा बॅडमिंटनचा जो खेळ आहे
याची 84th नॅशनल चॅम्पियनशिप, विचार करा 84वी नॅशनल चॅम्पियनशिप आहे, कुठे झाली तर बालेवाडीमध्ये झाली पुण्याच्या. आणि कोण कोण जिंकलं यावेळेस, तर यांचे मेन्समध्ये जे जिंकले, सिंगल्समध्ये जिंकले, त्याचं नाव आहे मिथुन मंजुनाथ. यांचं नाव काय, मिथुन मंजुनाथ. आणि विमेन्समध्ये सिंगल्स जिंकणाऱ्याचं नाव आहे अनुपमा उपाध्याय. तर मिथुन मंजुनाथ आणि अनुपमा उपाध्याय यांचे नाव लक्षात ठेवायचे. 84th एडिशन होतं, जसं आत्ता सांगितलं. कुठे झालं ते पण सांगितलं, बालेवाडी स्टेडियम पुण्यामध्ये झालं. आणि डबल्समध्ये जिंकणाऱ्या होत्या गायत्री गोपीचंद आणि रिसा जॉली. ठीक, तर हे नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या विनर्सचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. चला जा नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, हे केरळवाल्यांना रोबोट्सबद्दल काय एवढं आकर्षण झालं आहे सध्या माहीत नाही मला. कालच आपण केरळबद्दल एक रोबोटबद्दल बोललो होतो, आठवतं ना? त्याचं नाव काय होतं, बंडीकूट. तर हा जो ते काय होतं की ते मॅनहोल्स साफ करण्यासाठी आपल्याला जे रोबोट्स लागतात, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंद करण्यासाठी त्यांनी रोबोटिक स्कॅव्हेंजर आणले काल केरळमध्ये. हा विषय संपायचाच होता. आता नवीन विषय आणला त्यांनी, नवीन रोबोट्स आणले. आता कोणते रोबोट्स आणले माहिती आहे, रोबोटिक एलिफंट्स आणले. हा जो तुम्हाला फोटो दिसतोय ना, हा खरा हत्ती नाही आहे, दिस इज अ रोबोटिक एलिफंट. आणि रोबोटिक एलिफंट आणून यांनी काय केलं, एका मंदिरात ठेवला. आता तिथे दर्शनासाठी जे लोक येतात त्यांना आशीर्वाद देण्याचं काम किंवा प्रसाद खाऊ घालायचा असेल तर या रोबोटिक एलिफंटचा आशीर्वाद वगैरे घेतात लोक. कशासाठी करण्यात आला हा सगळा विषय हे समजा. एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे पेटा. ठीक आहे, या पेटाचा फुल फॉर्म काय आहे, पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, ॲनिमल्स प्रति वागणूक खूप चांगली असायला पाहिजे लोकांची, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे वगैरे, याच्यासाठी ही ऑर्गनायझेशन जगभर खूप काम करत असते. नाव आहे पेटा. या पेटा ऑर्गनायझेशनला काय वाटलं की मंदिरांमध्ये हत्तींना जबरदस्ती आणल्या जातं, तिथे त्यांना जबरदस्ती ठेवलं जातं. हे आपल्याला नाही वाटत ना, हे पेटावाल्यांना वाटतं. तर त्यांना वाटतं की मंदिरांमध्ये हत्तींना जंगलातून असं जबरदस्ती पकडून आणलं जातं, मंदिरांमध्ये ठेवलं जातं. आणि नंतर जे मंदिरांमध्ये जे रिच्युअल्स फॉलो केल्या जातात, टेम्पलचे वेगवेगळे रिच्युअल्स जे फॉलो केले जातात, हे रिच्युअल्ससाठी त्या हत्तींना जबरदस्ती तिथे ठेवण्यात येतं आणि त्यांना चांगल्या प्रकारे वागवल्या जात नाही, असं पेटाचा आरोप होता. म्हणून पेटाने काय केलं की एक रोबोटिक हत्ती बनवला. तो रोबोटिक हत्ती त्यांनी कुठे मंदिरात, थिसूर डिस्ट्रिक्टमध्येच आहे ना, थिसूर. कालही आपण थिसूर डिस्ट्रिक्टबद्दलच चर्चा केली होती, आठवते का? थिसूरमध्येच त्यांनी ते रोबोटिक काय ते स्कॅव्हेंजर आणला होता. तर आता तिथे श्रीकृष्ण टेम्पल आहे केरळाच्या थिसूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे ना, इरिंजादा पिल्ली श्रीकृष्ण टेम्पल. इथे हा रिच्युअल्स कंप्लीट करण्यासाठी एक रोबोटिक हत्ती लावलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न याच्यावर जो येऊ शकतो तो असा येईल की कुठल्या स्टेटमध्ये, भारताच्या कुठल्या स्टेटमध्ये रोबोटिक एलिफंट आणून लावलेला आहे किंवा कोणी लावलेला आहे? तर द आंसर इज केरला. अँड किसने लगाया, तो वो लगाया है पेटाने. ठीक आहे, किंवा हे विचारलं जाऊ शकतं की कुठली ऑर्गनायझेशन आहे. 4-5 ऑर्गनायझेशन्सचे नावं देतील आणि त्यांच्यापैकी विचारतील की कुठली ऑर्गनायझेशन वर्क्स फॉर बेटरमेंट ऑफ ॲनिमल. तर यू शुड नो दॅट पेटा वर्क्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, क्लिअर आहे हा विषय. नेक्स्ट पॉईंटवर जायचा आता. चलो, दिस इज नाव द लास्ट पॉईंट फॉर टुडे. आजचा शेवटचा पॉईंट काय आहे? आज आहे झिरो डिस्क्रिमिनेशन डे. म्हणजे लोकांच्या प्रति डिस्क्रिमिनेशननी वागायला नको याच्यासाठीचा डे आहे. 1 मार्चला हा असतो, 2 मार्चला नाही, 1 मार्चला असतो है ना. आणि याची जी थीम आहे त्याची थीम आहे सेव्ह लाईफ डिक्रिमिनलाइज. बरोबर आहे, लाईफ वाचवा, क्रिमिनलाइज करू नका. डिक्रिमिनलाइज म्हणजे क्रिमिनलायझेशन बंद करा या गोष्टीचं. ठीक आहे, तर हे होते सगळे आजचे मुद्दे. आय होप तुम्हाला सगळे मुद्दे कळले असतील. लेट अस नाउ मूव्ह ऑन टू दी क्वेश्चन्स. याचे क्वेश्चन्स तुम्हाला देतो, त्याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. द फर्स्ट क्वेश्चन फॉर यू इज एलेक्सिया पुटेलास बिकेम फिफाज विमेन प्लेयर ऑफ द इयर. है ना, एलेक्सिया पुटेलास या फिमेल प्लेयर ऑफ द इयर झालेला आहे. तर एलेक्सा पुटेला कुठल्या कंट्रीला बिलॉंग करतात? ऑप्शन्स तुमच्या समोर आहे. यांच्यापैकी जो पण करेक्ट ऑप्शन तुम्हाला वाटत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. नेक्स्ट, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 कुठल्या कंट्रीमध्ये ऑर्गनाईज करण्यात आली होती याचं सुद्धा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तिसरा, पाहून घ्या एकदा पुन्हा प्रश्न है ना. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस ही 2023ची कुठल्या कंट्रीमध्ये ऑर्गनाईज करण्यात आली होती? तिसरा क्वेश्चन इज
खाली जे ऑप्शन्स दिले आहे यांच्यापैकी कुठली कंट्री चिप 4 अलायन्सचा भाग नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज नॉट इन दी चिप 4 अलायन्स और इज नॉट अ पार्ट ऑफ चिप 4 अलायन्स. तर या चारपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट 4th क्वेश्चन. आपण वैभव नावाच्या फेलोशिपबद्दल आत्ता चर्चा केली. तर ही वैभव नावाची जी फेलोशिप आहे ही खाली दिलेल्या कुठल्या लोकांसाठी आहे. तो खाली काही ऑप्शन्स दिले तुम्हाला, यांच्यापैकी कोणासाठी वैभव नावाची फेलोशिप आहे. आणि द लास्ट क्वेश्चन फॉर यू इज, सध्या युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल कोण आहे. हू इज दी सेक्रेटरी जनरल ऑफ युनायटेड नेशन्स राईट नाव. तर हे काही महत्त्वाचे हे काही क्वेश्चन्स आहेत ज्याचे उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. मगाशी केलेल्या दोन्ही अनाउन्समेंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. आय होप आजचं सगळं हे क्लिअर झालं असेल. लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.